प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, संपूर्ण जगभरामध्ये ज्या आंदोलनाची दखल घेण्यात आली, ज्या संविधानिक आंदोलनाची दखल घेण्यात आली, ते विद्यार्थी आंदोलन यशस्वीपणे संपले. विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व ऐक्य दाखवत भारतामधल्या मगरूर सत्तेला सुकवलं, वाकवलं, नमवलं. हा विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व विजय, भारतातल्या तरुणाईचा हा अभूतपूर्व विजय. या विजयामुळे निश्चितच या देशातल्या तरुणांच्या आशा आकांक्षा पल्लवित झाल्यात. होय, आपण एकत्रित आलो तर या सरकारला, मग ती हुकुमशाही सत्ता असो की आणखीन मगरूर सत्ता असो, आपण वाकवू शकतो. हा सर्व विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. मित्रांनो, या आंदोलनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. भारतामध्ये तर या आंदोलनाने संपूर्ण आंदोलनमय असं वातावरण करून टाकलेलं होतं. आता हे आंदोलन संपलेलं आहे, यशस्वीपणे संपलेलं आहे. जरी ते एका मुद्द्यापुरतं जरी संपलं असलं तर ते विविध टप्प्यांवरती ते आंदोलन सुरूच राहणार. तो भाग वेगळा. ते इथेनॉलमध्ये, गाड्यांच्या पेट्रोलमध्ये जो काही भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे, जी काही भेसळ करण्यात आलेली आहे, नितीन गडकरीवरती त्या पद्धतीचा आरोप होतोय. तर नितीन गडकरीचा आता राजीनामा मागण्यासाठी विद्यार्थी एकवटणार आहे, तरुण एकवटणार आहे. बिहारमध्ये आंदोलन सुरू आहे. हे विविध टप्प्यांवरती आंदोलन सुरूच राहणार आहे. परंतु आता सध्या वेध लागलेत उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांचे. होय, पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. भारतामधलं सगळ्यात मोठं राज्य, सर्वाधिक आमदारांची संख्या असलेलं मोठं राज्य, या राज्याच्या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण भारताचे लक्ष वेधणं हे साहजिकच आहे. निवडणुकांचे पडघम वाजलेले आहे. सर्वच पक्ष, स्थानिक पक्ष हे कामाला लागलेले आहे, तयारीला लागलेले आहे. अजय सिंग बिष्ट, जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे, अजय सिंग बिष्ट उर्फ आदित्यनाथ योगी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, बहन मायावती यांचा बहुजन समाज पक्ष, भाई चंद्रशेखर यांचा आझाद समाज पक्ष आणि इतर अपना दल, पीस पार्टी, निषाद दल, अशा अनेक छोटे मोठे पक्ष आपापल्या कामाला लागलेले आहे. अर्थात लक्ष या चारच प्रमुख पक्षांकडे आहे. बहन मायावती, भाई चंद्रशेखर, अखिलेश यादव आणि योगी या चार लोकांकडे ते लक्ष लागलेले आहे. अर्थात याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षसुद्धा बजावणार आहे. काँग्रेस पक्ष हा एकेकाळचा या उत्तर प्रदेशमधला एक मजबूत पक्ष, परंतु गेल्या काही वर्ष तो सातत्यानं ढासळत गेला आहे. आज त्याची दखलसुद्धा घेता येत नाही, एवढा तो ढासळला आहे. त्यासोबत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षसुद्धा मैदानात उतरणार असल्यामुळे साहजिकच ही बहुरंगी लढत होणार आहे. याच्यामध्ये मात्र महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याला, या संपूर्ण धामधुमीमध्ये महाराष्ट्रातल्या एका नेत्याचं नाव त्याच्यामध्ये घेतलं जाते. अर्थात महाराष्ट्राच्या त्या नेत्याचं आणि उत्तर प्रदेशमधलं नातं काय? अर्थात तो नेता साधासुद्धा नेता नाही आहे. तो महाराष्ट्रातलाच नेता नव्हे तर संपूर्ण भारतामधल्या बहुजनांचा नेता आहे. अर्थात ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अर्थात प्रकाशजी आंबेडकर यांनी आपल्यासोबत यावं म्हणून अखिलेश यादव यांनी अगोदरच आपली फिल्डिंग लावलेली आहे. भीमरावजी आंबेडकरांना ते भेटले. भीमरावजी आंबेडकरांबरोबर, म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांचे बंधू, प्रकाश आंबेडकरांचे जे बंधू आहेत भीमरावजी आंबेडकर, त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांची प्राथमिक चर्चा केली, बोलणी केली. प्रकाशजी आंबेडकरांना आपल्यासोबत येण्यासाठी त्यांची काही मनधरणी केल्याचं कळतं आहे आपल्याला. निश्चित आपण या वेळेला सांगू शकत नाही दोघांमध्ये काय चर्चा झाली, परंतु जे सूत्रांनुसार आपल्याला माहिती मिळते त्यानुसार प्रकाशजी आंबेडकरांना आपल्याकडे वळविण्यासाठी अखिलेश यादव यांनी कंबर कसलेली आहे. तर दुसरीकडे
चंद्रशेखर आझाद हे स्वतः अखिलेश यादवबरोबर जाण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. अर्थात त्यांची तशी काही बोलणी झाल्याची आपल्याला ऐकिवात नाही किंवा त्या पद्धतीनं काही सूत्र हलतायत असंही आपल्यापर्यंत काही बातमी आलेली नाही. तर तिसरीकडे बहन मायावती यांचा पक्ष जसा चंद्रशेखर यांचा पक्ष आघाडीवरती आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तसं बहन मायावती यांच्या पक्षानं सुद्धा आता आघाडी घ्यायला सुरुवात केली आहे. आकाश आनंद यांच्या या नव्या नेतृत्वाकडे त्यांनी सूत्र सोपवलेली आहे. मित्रांनो, स्वतः प्रकाशजी आंबेडकरांची भूमिका काय? बहन मायावती यांनी आपली भूमिका अजून एक गुलदस्त्यामध्ये ठेवलेली आहे. ते कोणाबरोबर जाणार किंवा कोणाबरोबर युती करणार या अजूनही त्यांनी गुलदस्त्यामध्ये ठेवलं आहे. त्या काँग्रेसबरोबर जाणार आहेत की काँग्रेस अखिलेशबरोबर जाणार आहे की काँग्रेस सोबळावर लढणार आहे की बहन मायावती सोबळावर लढणार आहे, हे सगळं अजूनपर्यंत तरी गुलदस्त्यामध्ये आहे. अशा वेळेला स्वतः प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय? तर मग मध्यंतरी 1-1.5 महिन्याआधी प्रकाशजी आंबेडकरांचं एक वक्तव्य आलं होतं आणि ते अतिशय म्हणजे विचार करण्यासारखं होतं. प्रकाशजी आंबेडकरांनी बातोबातोमध्ये इशारा दिला होता. त्यावेळेला प्रकाशजी आंबेडकर म्हणाले होते, जर बहन मायावती यांना माझी आवश्यकता असेल उत्तर प्रदेशमध्ये तर निश्चितपणे बहुजन मुवमेंट सशक्त करण्यासाठी त्यांना मी साथ देईल. परंतु बहन मायावती यांच्याकडून त्या पद्धतीच्या अजून काही सुतोवाच करण्यात आलेले नाही. त्यामुळे नेमकं प्रकाश आंबेडकर जाणार कुठं? प्रकाशजी आंबेडकरांची ताकद उत्तर प्रदेशमध्ये किती आहे तो भाग वेगळा, परंतु आंबेडकर नाव त्यांच्यासोबत आहे. आज आपण पाहतो संपूर्ण भारतामध्ये केरळ असो, तामिळनाडू असो, पंजाब असो, हरियाणा असो, जम्मू काश्मीर असो, महाराष्ट्र असो, कोणताही प्रदेश, राजस्थान घ्या, मध्य प्रदेश घ्या, प्रत्येक ठिकाणी आंबेडकर नावाशिवाय तुम्हाला निवडणूक जिंकताच येत नाही. पक्ष कोणताही राहो, भाजपा राहो, काँग्रेस राहो, कम्युनिस्ट राहो की आणखी कोणी राहो, आंबेडकर नाव घेतल्याशिवाय तुम्हाला निवडणुका लढवताच येत नाही, तुम्हाला मतच मिळत नाही. अशा वेळेला जर आंबेडकर नावाचाच व्यक्ती, बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातलाच व्यक्ती जर उत्तर प्रदेशमध्ये एखाद्या विशिष्ट पक्षाबरोबर हात मिळवणी करतो किंवा त्याला साथ देतो, तर ती त्या पक्षासाठी अतिशय म्हणजे बोनस असणार आहे, त्या पक्षासाठी ती पर्वणी असणार आहे. अर्थात बघूया प्रकाशजी आंबेडकर कोणाबरोबर जातात, कोणाबरोबर युती करतात. चंद्रशेखरबरोबर जातात, चंद्रशेखर त्यांना बोलवतात की बहन मायावती त्यांना बोलवते की अखिलेशनं जे पसरलेलं जाळं आहे त्यासोबत बाळासाहेब जातात. बघूया, लवकरच आपल्याला कळेल. जशा आमच्या हाती काही माहिती येईल, अधिकृत माहिती येईल, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जय हिंद. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.